प्रांजल थोडा फोन. आजवरचं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. थँक्यू. प्रांजल थोडी मागे मागे. लई भारी वाटायलंय मला, लईच भारी वाटतंय. हो हो बुके पण घे आणि हे पण घे. पहिलं तर मला एवढं भारी सरप्राईज दिलं, गिफ्टच दिले. त्याबद्दल मला लई भारी वाटतंय आणि त्याचं तुमचं सगळ्यांचं खूप खूप आभार. इथं महाराजांचं मंदिर आहे, त्याचबरोबर त्यांचं पराक्रम. पुढच्या पिढीला आपण काय गोष्टी सांगू शकतो या सगळ्याची माहिती इथं बघून लईच भारी वाटतंय. म्हणजे ज्या माणसाला दुःख कळलं माणसाचं, त्याचा उद्धार करायला जो धावला, त्याला आपण देवाप्रमाणे पूजत आलो. खरं सांगायचं म्हणजे महाराज माझ्यासाठी नुसतं देव नाही, तर त्याच्या बी वर, कारण त्यांनी मला जगायला शिकवलं. मला इथं येऊन वेगळंच बळ आलं, वेगळीच ताकद मिळाली. आपण एखाद्या माणसाचं मंदिर बांधतो म्हणजे आपण त्याला आदर देतो, सन्मान करतो. महाराजांचं व्यक्तिमत्व देवासारखंच आहे. पण जर त्यांचे विचारच आपण आपल्या दिवसभरात रोजच्या दैनंदिन आयुष्यात अंमलात आणू शकलो तर मग नुसतं मंदिर बांधून काय उपयोग. आज तुम्ही सगळ्यांनी मिळून मला जी भेट दिली आहे त्याबद्दल खरंच तुमचं लय आभार. देंगी, ताई, बंड्या, ऋषी सर, तुमचं बी लय आभार. या संधीचं मी नक्कीच सोनं करेन. आणि आज मी शपथ घेते की महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य घडावं यासाठी मी कायम झटत आहे. आणि आपण सगळे मिळून आपल्या राजासाठी त्यांच्या स्वप्नातलं स्वराज्य उभं करू.